नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण वर्धा नांदेड या रेल्वे मार्ग बांधकामाचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, नांदेड ते वर्धा रेल्वे मार्गासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे आता पुसद ते नांदेड दरम्यान सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच मजबूतीकरण पूर्ण केले जाणार आहे। 20 वर्षापासून चर्चेत असलेला वर्धा ते नांदेड हा मराठवाडा विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा रेल्वेमार्ग रखडला होता। हदगावच्या भूमिकेने केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2006 साली तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती। केंद्र सरकारने 2023 ते 24 या वर्षातील अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी आणि रेल्वेच्या इतर कामांसाठी 13,536 कोटींचा निधी दिला आहे। हा निधी महाराष्ट्राला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा निधी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्याला जोडणारा बहुप्रतीक्षित वर्धा नांदेड रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे जाण्यासाठी नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शेकडो गावांचा, शेतीचा, येथील छोट्या मोठ्या उद्योगांचा विकास होण्यास हातभार लागणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या सदर रेल्वेमार्गाचे काम 40% राज्य शासन व 60% केंद्र शासनाच्या वाट्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याने या मार्गाच्या कामाला पुन्हा गती येईल अशी शक्यता आहे। परंतु हा मार्ग पूर्ण होण्यास 2026 वर्ष उजाडणार असे दिसून येत आहे। या बाबतीत मराठवाड्यातील नांदेड व हिंगोलीच्या राजकीय नेत्यांनी जर या प्रकल्पामध्ये अधिक लक्ष दिल्यास रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार आहे। वर्धा ते नांदेड या रेल्वेमार्गाचे अंतर 284 किलोमीटर इतके आहे। तर वर्धा ते नांदेड पर्यंत हा मार्ग पूर्ण झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक यांच्यासाठी सोयीचे होणार असून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुलभता येणार आहे। हा प्रकल्प नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे। वर्धा नांदेड रेल्वेमार्गासाठी 850 कोटी मंजूर केले असून वर्धा लोकसभा क्षेत्रातील 5 रेल्वे स्थानकांची कामे सुरू झाली आहेत। मात्र यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या सपाटीकरण व मजबूतीकरणाचे काम सुरू झाले असून बऱ्याच प्रमाणात प्रगतीपथावर आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।